सोन्या मॅडम 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 सोन्या सोन्या आला सोन्या आला. सोन्या उशीर का केला आज? मॅडम मॅडम मला वाटलं मॅडम पहिले निकाल होऊ द्या. झाले काय मॅडम निकाल सगळा मला वाटलं छोटे जावा नापास किपास झालं कधी तर मग अजून सगळ्यासमोर माझी फोटरी होऊन जाईल मॅडम. म्हणून मी आलो नाही. मग तुम्हाला माहित नाही मॅडम हे पोरं काय करतात मॅडम, वर्गातून निघालो धावत की सगळे सांगून देतात शेजारच्याले सोन्या नापास झाला म्हणून मॅडम मी उशिरा आलो. चल सोन्या. हो सर हो. पिंकी खाजोनी पहिला नंबर. घे पिंकी तुला म्हणा का नाही मी त्या पहिला नंबर येते म्हणून. पिंकी खाजोनी आली नाही की पिंकी? येस मॅडम येस सर आहे मी. पिंकी चल ये, तुझा पहिला नंबर आला. हा मॅडम आली. तुम्हा विद्यार्थ्यांना सर्वांना सांगतो, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, त्या सुट्टीमध्ये फिरू नका, उचापती धंदे करू नका. रोजचा 2 तास जरी अभ्यास केला ना तरी तुम्हाला पुढच्या वर्षी चांगले पर्सेंटेज मिळू शकतात. समजलं का विद्यार्थ्यांनो? हा सर हो सर. सोन्याले सर त्याची आई मारते, त्याचे बाबा बी मारतात सर. तो हिंडतच राहते सर, आंबे आणायले, चिचा आणायले, बोरं आणायले आणि मला बी नेते सर. पिंकीच्या बच्ची बाई पहिला नंबर आला म्हणून मानून राहिली. चला घे पिंकी आणि सर्वजण पिंकीसाठी टाळ्या वाजवून तिचा सत्कार करा. पिंकीला लेटर बुक देण्यात येत आहे. मनीषा लोखंडे हिचा 2रा नंबर आलेला आहे. येस मॅडम. ही मुलांनी लक्षात ठेवा, तिन्ही नंबर पण मुलीचेच आलेले आहेत. मुली घराच्या बाहेर जात नाही, मुली अभ्यास करतात. हे मुलं सुट्ट्या असल्या फिरायला जातात, विनाकारण उचापाचे धंदे करतात. सोन्या छकुले लक्षात ठेवा, पुढच्या वर्षी तुमचे नंबर आले पाहिजे. हो मॅडम. मी इथेच उभी राहतो, मला माहितच आहे माझा नंबर येत नाही म्हणून. आणि सगळेजण मला खिजवतील मग. मी सगळेजण गेल्या जातो वर्गांची. मॅडम नाही तर मला कल्ला करेल. माझ्या पेपरला कठीण गेला एक. अरे हे झाडाखाली कोण पोरगी आहे रडून राहिली? इले मारला वाटते कोणतरी, विचारू दे बरं. पोरगी कोण आहेस तू? बाई तू तर ममता आहेस ना, सुशीलाबाईची पोरगी? हा काकू, हा मी ममता. आणि बरं तू लढून कोण राहिली? काकू माहिती आहे तुम्हाला, पास मी आहे म्हणून आज निकाला शाळेचा. मग तर खुशीची गोष्ट आहे ममता. मग तू गेली नाही काय निकालाले? नाही काकू, सोन्या पिंकी सगळेजण गेले, मी वर्गाच्या बाहेरच उभी आहे. मला माहित आहे मला मार्क कमी भेटतात म्हणून. मग सगळे समोर सगळे हसतात मग मला, आणि सर बी बोलतात, मॅडम बी बोलते. ममता मॅटास की तू भेटू दे ना, कमी मार्क भेटले तर हसन न राहा. आम्हाला तर तुला सांगू नको कोणाले, मला तर 0 मार्क भेटे शाळेंदी. पण तरी सगळ्यात 1 नंबरवर होती. भांड्यांदी काय, मारापिटी करेंदी काय, उचापती धंदे करेंदी काय, असं लढणं नाही केलं आम्ही तर नापास झालो, पण असं धंदे नाही केले. ममती असं लढत नको जात, जाय वर्गात जाय. मस्त मॅडमली वाटते. नाही आली ही पोरगी असं लढून भित्र भागोबाई सारखं काही कामाचं नसते ममते. तुम्हाला माहित नाही सविता काकू, मला सगळेजण खिजवतात मग. नापास झाली पोट्टी, नापास झाली झिपरी असे म्हणतात मग. ज्यानं म्हटलं ना एक झोपा ठेवून द्यायचा, समजत नाही तुले? असं लढणं पडणं जाय, कोणी काही करत नाही. हा काकू तुम्ही म्हणता तर जातो मग मी. जाय. आणि आता असं नको करत जाऊ. आणि मला मार्क भेटले चांगले की पेढे घेऊन माझ्या घरी येतो, पुरा डब्बा घेऊन. हा काकू. काय करा लेकरायचं, कसे माय बापात काय माहित, समजून सांगत नाहीत काही नाही. मग रोशनी बी ना गावाहून आता, आज येते की उद्या येते तर. पिंकी असं सांगतो ते आईली बी सांगतो, आमच्या दोघीचा बी पहिला नंबर आला म्हणा. ओ बाई कोण म्हणजे मा पहिला नंबर आला त्या 2रा नंबर आला, तरी तू म्हणतो की त्या पहिला नंबर आला. मी तर धावत जातो घरी, मायाला सांगतो मा पहिला नंबर आला. पिंकी आईनं म्हटलं पहिला नंबर आला पाहिजे त्याला, नाही तर तुला म्हणे मी ट्युशनच लावत नाही असं म्हटलं माझ्या आईनं. बाई मला नको सांगू तू ट्युशन लावू की नाही लावू, मी खोटं नाही सांगत. आमच्या आईने सांगितलं, शांत काकूला बी सांगितलं, कधीच खोटं बोलून नाही अभ्यासाच्या बाबतीत. आणि माहित आहे शांत काकू पहिला माझ्या घरी येतो म्हणे, मी तुला पेढे डब्बा देईन. तू जर माझ्यासोबत त्या बी 2रा नंबर आला, तुला बी पेढे देते शांत काकू, चलतं काय? नाही पिंकी पहिले मी घरी जातो. मग मी बी घरी चालली ना, पहिले घरून
पिंकी भेटली का मार्काली? ममता तू कुठे गेली होती? तू तर आमच्या सोबतच थांबली होती. नाही ना पिंकी, मी बाहेर उभी होती, मग त्या झाडाखाली लढून राहिली होती. मला असं वाटलं माझा नंबर येत नाही, तुम्ही सगळं मला खिजवतात. मग तुमच्या सगळ्या समोर सरही मेले कल्ला करतात, मॅडम बी कल्ला करते मागच्या वर्षी सारखं. मग तुला समजत नाही काय? तुला किती म्हणत जावं मी, आपण अभ्यास करू म्हणता, अभ्यास करू म्हणता. ऐकलं काय होते? आमच्या आईने सांगितलं बाई, अभ्यास केला तर चांगले मार्क भेटतात, अभ्यास नाही केला तर आपण नापास होऊ शकतो. म्हणून आम्ही अभ्यास केला बाई यावर्षी चांगला. मी बी करीन आता पिंकी, त्या घरी येत जाईन अभ्यास करायला रोज रोज सोन्यासारखं. हा येत जाय. मग आई तुला सांगतो, कोणालाच कल्ला नाही करत. कोणी बी अभ्यास करायला आलं की येऊ दे म्हणते, फक्त मस्ती करायला नको येऊ दे म्हणते, अशी म्हणते मग आई. चल मी माकडे शाळेला चालली. पिंकी सोने मागत आहे वाटते. चल आपण घरी गेला जो सोन्याच्या घरी. हा तसं करू आपण. पिंकीचा पहिला नंबर आला तर भली पिंकी मानो 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 करून राहिली, भली खुशींदी आहे. थांब म्हणा पिंकी, आता पुढच्या वर्षी माझ्याच पहिला नंबर आणतो मी. लय 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 मोठा अभ्यास करतो मी, गंमत पाय. मग कशी करशील तर मानो मानो. पिंकी किती वेळ लावला हो तू? मी किती वेळची वाट पाहून राहिली तुझी. काय झालं मग, सांग ना काय झालं? पिंकी कोण नाराज वाटून राहिली तू? आई मी नाराज नाही वाटून राहिली, मला पहिला नंबर आला, पहिला नंबर. पण घे लेटर बुक भेटलं, मला मार्कलिस्ट भेटली. आणि मॅडमनं माहित आहे सगळ्याला टाळ्या वाजायला लावल्या, माझ्या टाळ्या वाजून सत्कार करायला लावला. आई पिंकी बेटा खरंच काय? माई हुशार पिंकी. आई तूच तर म्हणत आहे मस्त अभ्यास कर. मी अभ्यास करू खेळायला जातो तरी तुम्हाला जाऊ नको करत आहे. तुला म्हणू का नाही माझा अभ्यास झाला, तुला खोटंच वाटत जाय. पाहून घे आता वाटलं काय खरं? हा पिंकी आता वाटलं खरं. मै हुशार पिंकी माय. ते बाबा कुठे गेले? ते बाबा दाखवतो मार्कलिस्ट. हा बाई आई दाखवतो. आई तुला सांगतो, माहित आहे मॅडमनं सरनं सोन्याला किती कल्ला केला माहित आहे? जाऊ दे, दुसऱ्याचं काही करायला लागत नाही पिंकी. चल थांब ना पिंकी, त्यासाठी मस्त मी शिरा बनवला. पण घे माझ्या मैत्रिणीला सांगतो मस्त अभ्यास करत जा. पण घे आई बाबाला किती हरी किती आपला. आईने माझ्यासाठी शिरा बनवला, शिरा. तुम्ही बी मस्त अभ्यास करा, तुमच्यासाठी बी तुमची आई बाबा नवीन नवीन काही बनवतात. अभ्यास करा मस्त. घे पिंकी बेटा. आई हे घे. आई मी शिरा खाल्ला, मी शांता काकूच्या घरी जातो सांगायसाठी. मला शांता काकून सांगितलं पिंकी निकाल लागला की माझ्या घरी येतो म्हणून. आणि माहिती तुला रिंकू ताई बी गेलाय. दे लवकर दे. नाही तुला मॅडमनं सांगितलं उद्या बोलावजो म्हणे तुझ्या आईले पेढे घेऊन. हा हा नाही म्हटलं का तू? हा बाई मी हाव म्हटलं. हे घे लवकर, मी कामं राहिले. शांती वाटते, काहीच करत नाही शांताराम, काहीच करत नाही. घे म्हणा शांती. कसं कोंबडीच्या पायाला दोर अटकून ठेवला आता. तू बी म्हणशील की अरे कसं झालं म्हणून. तुला माहित नसेल तर तुला सांगतो मी आता. रिंकू बेटा चल ना मग. तू चलतो म्हणतो ना रोशनीच्या घरी. आई पण ते पुणे आले की इथे माहिती आहे का तुले? आणि याचा फोन आलता ना चिंट्याचा. चिंट्या येऊन राहिला ना, सुट्या लागला त्याले. रिंकू काही माहीत पडलं का मग मनुष्याच्या बद्दल? ते बाबा आले काय? आई नाही माझ्या बाबा नाही आले की अजून. पण तुला सांगतो आई, मला माझ्या बाबाचा लय राग येते. असे उचापाती धंदे करत राहतात तर स्वतःच्या पोरीहून दुसऱ्याच्या पोरीचं समजा. एखाद्या दिवशी माझ्या बाबाला मग हार सट्ट्यात दे भलं झटकतो मी. आणि तुला सांगतो आई त्या पोरीचं चांगलंच होते आई, काहीच नशीन झालं. सविता कुठे गेली सविता? कोण बोलून राहिली तू? नाही आई काही बोलत नाही मी आता. हिनं टेन्शन घेतलं बाई मनीषाचं. आई ते वहिनीसमोर सगळं घडलं नाही. तो पोरगा कसा आहे, पोरगी कशी आहे, सगळं दिसून राहिलं. कोणालाही तसं वाटते आई. अरे रिंकू बेटा पाय मी पेढे आणायचंच भुललो. बाबा कायची पेढे बाबा? किती आरामखोर लोक माझ्या लेकरू फसवतात साले. ते आईला सांगून दे, मनातल्या मनात शिवीगाळ नको करू म्हणा. मला मी करीन तर चांगलंच करीन. झालं पक्क मनीषाचं आणि पप्पूचं. बाबा पण तुम्हाला समजलं नाही काय? पोरगी कशी पोरगा कसा? कोण तुम्ही असं उत्साहापती धंदे करता?
सून काय म्हणे, माझा सासरा तर लय चांगला आहे म्हणे, लय चांगला. शांती, तू भडकून नको देऊ तिले. मी सगळं बरोबर केलं. काय 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 केलं, काय केलं बरोबर? पाय ना सविता, पंगी पक्क केलं म्हणते. विचारतो बरं ते आई बाबाला फोन करून. आई फोन नाही करत मी, डायरेक्टच जातो. तुम्ही लेकरं पाहिजे पाय. आता फक्त खराबा होते रिंकू, त्या बाप आहे मी आहे. मागचा बी कळसळा राहिलाच करायचा सगळा, मुलाचा केला नाही. जाऊ दे जाऊ दे, पण हा माणूस जाऊ द्याच्या लायक नाही. आता फक्त त्या पोरीचा सत्यानाश झाला की ज्या ज्या काळ पडीन त्या त्या काळांना झडपीन या माणसाले, तर या नावाची शांती नको म्हणू म्हणा. आणि शांती, आणि चांगला असला आणि पोरगी सुखात असली की तुले मी ज्या ज्या काळ पडीन त्या त्या काळाला झडपीन, तर या नावाचा शांताराम नको म्हणू. लक्षात ठेवतो हे गोष्ट रिंकू समोर. पाहतो ना मी आता, पाहतो ना आता काय आहे तुमचं. तो आता जातो घरी, आईला सांगतो मी जरा कशी गुणाची आहे तर आई. नाही म्हटल्यावर बी आईने पक्क करून ठेवलं. मोठी मुले शिकून राहिली. लय ऐकलं आज लग त्या म्हटल्यानं. आता नाही ऐकत. जे मनात वाटेल तेच करेन मी. पाहिलं रिंकू, आम्ही सांगत नाही तुले. पाहिजे बापाचे गुण असे झाले, आपण म्हणतो काय लेकराले परेशान करा. असंच करते माणूस. आई तू काही नांदी नको लागू, पाहू आपण काय करा लागते तर. पाहू मंडळी आता उद्या काय होते काय नाही. आता सासू सुना आम्ही मनीषाच्या घरी जाऊन काय गुण करून ठेवले येईन काय नाही तुम्हाला दाखवतोच मग उद्याच्या व्हिडिओत. खूप साऱ्या कमेंट आल्या. आपण वाढदिवसाची नावं घेऊ. 2 दिवस लक्ष नव्हतं राहिलं, त्याच्यामुळे घेतलेच नाही गेले. आणखी जर कोणाला वाटत असेल व्हिडिओमध्ये नाव आलं पाहिजे, त्यांनी वाढदिवसाची नावाची कमेंट नक्की करा. त्यांचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नाव घेऊ. चला मग, ममता आणि गुलाब चौधरी, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. पूजाताई धांडे, शौर्य धांडे, सम्राट धांडे अकोला, निशा श्यामसिंग सेंगर अकोला, तुम्हाला पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. प्रियंका आणि दीपक नागपूर, तुम्हाला पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. राधा संतोष कुबडे, तुम्हाला पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. निकिता मराठे, चला मग व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, सोडून देऊ नका. चला आपण भेटू नवीन विषयासोबत नवीन भागात. मनीषाचं पिंकीचं उद्या दाखवतोच तुम्हाला. चला मग, तब्येतीची काळजी घ्या. ऊन खूप तापत आहे, उन्हापासून सावध राहा. लहान पोरांनी पण घरात अभ्यास करा, उन्हात फिरू नका. तब्येती खूपच खराब होऊन राहिल्या. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.